श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामधील आरोपी आफताबची आज नार्को टेस्ट होणार आहे। FSL बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयामध्ये आफताबची ही नार्को टेस्ट होईल। तर साधारण 45 मिनिटे ही टेस्ट चालते। या टेस्ट दरम्यान आफताबकडून मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर याच प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। ती म्हणजे मारेकरी आफताबचा जुना फोन पोलिसांच्या हाती लागलाय। श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबने त्याचा मोबाईल फोन एका ई-कॉमर्स साइटवरती विकला होता। मोबाईलमधलं सिम कार्ड तोडून त्याने हा मोबाईल फॉर्मॅट करून विकला होता। त्यामुळे त्याने पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला हे देखील स्पष्ट होतंय। दरम्यान पोलिसांनी हा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवलाय। हा जुना मोबाईल फोन श्रद्धा खून प्रकरणाच्या तपासात महत्त्वाचा दुवा ठरू शकतो। तर श्रद्धाचा खून केल्यानंतर आरोपी आफताबनं डेटिंग ॲपवरून एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं। 12 ऑक्टोबरला ती तरुणी आफताबच्या फ्लॅटवर देखील आली होती। तसंच त्यानं त्या तरुणीला श्रद्धाची अंगठी गिफ्ट केलेली होती। त्या तरुणीच्या चौकशीत एक धक्कादायक माहिती आता समोर येऊ लागली आहे। फ्रीज मध्ये शेव, फ्लॅट मध्ये गर्लफ्रेंड। अंगठीमुळे होणार खुनाचा उलगडा। आफताब, अंगठी आणि गर्लफ्रेंड। श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती उघड होऊ लागली आहे। दिल्ली पोलिसांकडून आरोपी आफताबची कसून चौकशी केली जाते। आफताबने दिलेल्या कबुलीत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। श्रद्धाचा खून केल्यानंतर आफताब त्या फ्लॅटवर एकटा नव्हता। त्यानं एका तरुणीला जाळ्यात ओढलं होतं। ऑनलाईन डेटिंग ॲपवरून आफताब आणि श्रद्धाची ओळख झाली होती। श्रद्धासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असतानाही आफताबनं डेटिंग ॲप डिलीट केलं नव्हतं। उलट तो या ॲपच्या माध्यमातून विविध तरुणींच्या संपर्कात होता आणि त्यामुळे श्रद्धाशी त्याचे सतत खटके उडत होते। 18 मेच्या रात्री श्रद्धाचा खून केल्यानंतर आफताबनं या फ्लॅटवर कुणालाही फिरकू दिलं नाही। श्रद्धाच्या खुनानंतर आपण एकटे फ्लॅटवर राहत असल्याची माहिती आफताबनं दिली होती। मात्र आता चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे। श्रद्धाच्या खुनानंतर आफताबनं डेटिंग ॲपच्या माध्यमातून एका तरुणीशी जवळीक वाढवली होती। 30 मे 2022ला डेटिंग ॲपवर आफताबची त्या तरुणीशी ओळख झाली होती। त्यानंतर ओळखीचं रूपांतर गाढ मैत्रीत झालं। 12 ऑक्टोबरला ती तरुणी आफताबच्या फ्लॅटवर आली होती। ती तरुणी बराच वेळ फ्लॅटवर थांबली होती। त्या तरुणीच्या चौकशीत आफताबविषयी माहिती समोर आली आहे। आफताबची वागणूक अत्यंत चांगली असल्याचं त्या तरुणीनं पोलिसांना सांगितलं। आफताबनं तिला अनेक वस्तू गिफ्ट केल्या होत्या। आफताब आपली काळजी घेत असल्याचं तिनं पोलिसांना सांगितलंय। तसंच आफताब खाण्यापिण्याचा शौकीन होता। तो ऑनलाईन ॲपवरून खाद्यपदार्थ ऑर्डर करत असल्याचं तिनं सांगितलं। आफताबचा गुन्हेगारी चेहरा समोर आल्यावर त्या मैत्रिणीला मोठा धक्का बसलाय। ती ज्या फ्लॅटमध्ये आफताबला भेटण्यासाठी गेली होती त्या फ्लॅटच्या फ्रीजमध्ये मृतदेहाचे तुकडे ठेवण्यात आले होते हे ऐकून तिला जबर धक्का बसलाय। खरं तर आफताबनं दिलेल्या अंगठीमुळे ती खुश होती। मात्र ती श्रद्धाची असल्याचं समोर आल्यामुळे तिच्या पायाखालची जमीन सरकली आहे। आता पोलीस त्या तरुणीकडे कसून चौकशी करत असून सैतान आफताब आणखी किती तरुणींना डेट करत होता याचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।